आपल्यातल्याच एका सबस्क्रायबर ताईने पुंगळीची दाळबट्टी या पदार्थाला नाव दिलं होतं, पण हा पदार्थ खरंच इतका अप्रतिम लागतो ना, तर काय सांगू तुम्हाला. गव्हाच्या पिठापासून तयार होतो. उगाच प्रशंसा करत नाहीये बरं का मी. खरंच खूपच छान लागतो. आणि हे आंबट वरण त्याच्यासोबतचं कॉम्बिनेशन आहा हा हा. आणि याची उत्पत्ती आमच्या आईने केलेली आहे, त्याच्यामुळे हा पदार्थ रिपीट तुम्हाला कुठेही दिसणार नाही. लगेच आबांना कॉल केला, तुम्ही येताय का म्हणलं जेवायला. या म्हणलं लवकर, दाळबट्टी केली आहे. तर मला म्हणले अजिबात टाइम नाही म्हणले प्रिया, मला शेताकडे जायचं. मी म्हणलं असं आहे का, तुम्ही गणपती चौकात आले की मला कॉल करा. त्यांनी कॉल केला आणि मी लगेच त्यांना डब्बा घेऊन गेले जेवण्यासाठी, दुपारच्या जेवणाचा. आता ते शेतातच जेवण करणार होते. लगेच मग म्हणलं थोड्या वेळ बोलावं थांबावं, पण त्यांना अजिबातच टाइम नव्हता. म्हणलं आबा चला थोडं 5 मिनिटं घरी चला, तर म्हणले नाही नाही म्हणले, खूप माझ्या भागा गडबड आहे. काय करावं, आधीचे माणसं, शेती म्हणलं की त्यांचा जीव का प्राण. आता इथे लगेच दीदीनं बघितलं तर पसारा काढून बसलेली होती झाडांचा, आणि तिथं गेल्यावर कॉफी पिल्याशिवाय मी काही येत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. इथं मायलेकांची छान मस्ती चालू होती, मी तोपर्यंत कॉफी एन्जॉय केली. मग म्हणलं अखिलेश घरी काय करतोय काय माहिती. घरी गेले तर माझं लेकरू असं पूजा करत बसलं होतं. इतकं गुणी बाळ आहे. तेवढ्यात आले अखिलेशचे पप्पा आणि त्यांनी आईस्क्रीम आणल्या होत्या. उन्हाळा चालू झालाय ना आता, उन्हाळ्यात जो बाहेर माणूस सतत जातो त्या माणसाला तर जास्त जाणवतो बघा. त्याच्यामुळे त्यांनी आईस्क्रीम आणले होते. आणि बटरस्कॉच आमचा फेवरेट फ्लेवर आहे. आणि संध्याकाळी लगेच आबा येताना शेतातून येऊन गेले आणि ही पोरांनी त्यांच्यासोबत एन्जॉय करत असे फोटो काढले होते बघा. आता गाडीमध्ये त्यांनी गाणेच लागत नाहीत म्हणून त्यांना प्रॉब्लेम होत होता, कारण कसं आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी निघालेल्या आहेत, बऱ्याच काही समजत नाहीत. आधी अखिलेशनं ट्राय केलं, मग दीदीनं ट्राय केलं आणि त्यांना गाणे लावून दिले. गाडीमध्ये ते गेले आणि इथे मजा मस्ती लेकरांची संध्याकाळी चालू होती. 10 वाजले घरी यायला. असा गेला आमचा दिवस. तुम्हाला कसा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटू लवकरच पुढच्या